स्वामी समर्थ. नमस्कार आहे सगळ्यांना, स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ ह्या नवीन सेवेसोबत. तर आजचा आपला विषय आहे की उद्या आहे दुर्गाष्टमी, म्हणजे 20 ऑगस्ट 2026 वार गुरुवार रोजी आहे दुर्गाष्टमी. तर श्रावण महिन्यातली दुर्गाष्टमी तर आहे, म्हणून आपल्याला आपल्या कुळदेवीची सेवा करायची आहे किंवा माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. तर सेवेमध्ये काय करायचं काय नाही मी त्याबद्दल तुम्हाला आज सांगणार आहे. तुम्ही जर दुर्गाष्टमीच्या दिवशी म्हणजे उद्या सेवा जर केल्या कुळदेवीच्या, त्यानंतर महालक्ष्मी मातेच्या, तर त्यांची तुमच्या घरावर अखंड कृपा राहील. तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला सुरुवात करूया. श्रावण महिन्यामध्ये बऱ्याच महिलांच्या भरपूर काही सेवा सुरू आहे, पारायण सुरू आहे. त्यासोबतच आपल्याला कुळदेवीच्या सुद्धा काही सेवा करायच्या आहेत, माता लक्ष्मीच्या सेवा करायच्या आहेत. तर त्या कोणत्या? तर उद्या आपल्याला तेच सकाळी उठून आंघोळ वगैरे करून तुम्हाला स्वच्छ कपडे घालून घर वगैरे स्वच्छ करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यावर तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे, हळदीचं लेपन करायचं आहे, सडा रांगोळी करायची आहे आणि देवपूजा तुम्हाला करायची आहे. हे झालं की त्याच्यानंतर उद्या तुम्हाला शक्यतो उद्या म्हणा किंवा पूर्ण श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला एक दुर्गा सप्तशती ग्रंथाचा एक पाठ तरी करायचा आहे, मंगळवारी किंवा शुक्रवारी. तुम्हाला जेव्हा इच्छा होईल मंगळवारी किंवा शुक्रवारी या श्रावण महिन्यामध्ये, तेव्हा तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचा एक पाठ करू शकता. पण उद्याचा दिवस हा अतिशय चांगला आहे, म्हणून तुम्ही उद्या दुर्गाष्टमीला जर दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ केला तर त्याचं फळ जे आहे ते तुम्हाला खूप पटीने भेटेल. आणि जर तुमच्याकडे दुर्गा सप्तशती ग्रंथ नसेल किंवा तुमच्याकडून ते पाठ करणं शक्य नसेल, तर 11 वेळेस तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्रांचं तुम्हाला पठण करायचं आहे. तर तुम्ही जर 11 वेळेस सिद्ध कुंजिका स्तोत्रांचं पठण केलं तर तुम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथाचं एक पाठ केल्याचं फळ तुम्हाला मिळत असतं. म्हणून तुमच्याकडे जर ग्रंथ असेल तर तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचंच पाठ करा, नसेल तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्रांचं 11 वेळेस पठण करा. तर ही एक सेवा तुम्हाला करायची आहे. आता त्याच्या पुढचं आहे की तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. आता कुळदेवीचा तुमच्याकडे जर फोटो असेल, टाक असेल, मूर्ती असेल, तर त्याच्यावर तुम्हाला कुंकुमाने तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. आता कुंकुमार्चन तुम्हाला नवार्णी मंत्र जो आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, हा मंत्राचा जप करून 108 वेळेस तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. आता ही एक सेवा झाली. त्याच्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीची जे अतिशय प्रभावशाली सेवा आहे ती म्हणजे महालक्ष्मी अष्टकम. तर 16 वेळेस तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. तर अतिशय प्रभावशाली आहे. तुमच्याकडून जेवढ्या वेळेस होईल तेवढ्या वेळेस तुम्ही करू शकता, पण 16 वेळेस जर केलं तर अतिशय उत्तम. त्याच्यानंतर तुम्हाला उद्या महालक्ष्मी मातेच्या श्रीयंत्रावर किंवा मूर्तीवर तर तुम्हाला लवंगाचं अर्चन करायचं आहे. 11 लवंगा किंवा 16 लवंगा घ्यायच्या. लवंगा या तुटलेल्या नसाव्या, त्याचं जे फूल आहे ते पूर्ण असावं, तुटलेलं नसावं. तर जो लवंगाचा फुलाचा भाग असतो तो तुमच्याकडे हवा आणि देठ जे आहे ते देवीकडे असावं. तसं तुम्हाला नवार्णव मंत्राचा जप करून तुम्ही लवंगांचं अर्चन करू शकता. तर लवंगांचं अर्चन तुम्हाला श्रीयंत्रावर किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीवर तुम्ही करू शकता. आणि अर्चन झाल्यावर तुम्हाला त्या ज्या लवंगा आहेत त्या प्रसाद म्हणून खाऊन घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही एक सेवा करायची आहे, कारण माता लक्ष्मीला लवंगा अतिशय प्रिय आहे. व उद्याच्या दिवसाला तुम्ही जर ही सेवा केली तर माता लक्ष्मीचा सुद्धा तुमच्या घरावर अखंड कृपा राहील आणि कुलस्वामिनी मातेची सुद्धा तुमच्या घरावर अखंड कृपा राहील. त्यासोबत जर तुम्हाला अजून दुसऱ्या कोणत्या सेवा करायच्या असतील तर तुम्ही कनकधारा स्तोत्रांचं सुद्धा पठण करू शकतात किंवा श्रवण करू शकतात, कारण ते खूप मोठं आहे. पण ते जर तुम्ही पठण केलं तर त्याचा प्रभाव सुद्धा तेवढाच आहे, कारण ते धनप्राप्तीसाठी, धनवृद्धीसाठी कनकधारा स्तोत्रम जे आहे ते अतिशय प्रभावशाली सेवा आहे. श्री सूक्तमचं सुद्धा पठण करू शकतात. तुमची जर इच्छा असेल तर 16 वेळेस तुम्ही श्री सूक्तमचं पठण करू शकतात. कमलात्मक मंत्राचं पठण करू शकतात 16 वेळेस, 24 वेळेस तुम्हाला करायचं असेल तर. लक्ष्मी गायत्री जो मंत्र आहे त्याचे तुम्ही पठण करू शकतात. 108 वेळेस त्याचा जप करू शकतात तुम्ही. ओम महालक्ष्मीची विद्या विष्णू पत्नीची विमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. तर उद्याच्या दिवसाला जेवढ्या जास्तीत जास्त तुम्हाला कुळदेवीच्या आणि माता लक्ष्मीच्या सेवा करता येतील तेवढ्या सेवा नक्की करा.
आणि त्यांचा जो आशीर्वाद आहे तो तुमच्या घरावर नेहमी राहील. तर उद्याचा दिवस खाली जाऊ देऊ नका आणि उद्या नक्की सेवा करा. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ.